अद्भुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. हे बघा, मी अगोदर घट लावलेला होता मंगल कलशवरात, तर मी त्याचा अनुभव तुम्हाला नंतर सांगतेच. पण हे बघा, त्याला ना तडा गेली हे नारळ बघा. आता आपण बघणार आहोत की आपल्याला मंगल कलश दुसरा नारळ बदलायचा आहे, तर आपण मंगल कलश कसा स्थापन करायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला साहित्य काय लागतं. तर त्यासाठी आपल्याला विड्याची पाने लागणारे, एक नारळ लागणारे लाल तांब्या, आणि एक अशी पंचरंगी धाग्याची एक रील लागणारी आपल्याला, आणि थोडीशी फुलं, एक सुपारी लागणारे, आणि एक कॉईन लागणारे, आणि तांब्या लागेल भरलेल्या पाण्याचा, आणि हळदी कुंकू आणि तांदूळ लागेल, आणि ही तांदळानं भरलेली प्लेट पण लागेल, कारण आपण जो तांब्याचा तांब्या आहे तो त्यामध्ये ठेवणार आहे. आपल्याला एका प्लेटमध्ये कुंकू ओलं करून घ्यायचं आहे, कारण आपल्याला जो तांब्याचा तांब्या आहे त्यावर आपल्याला स्वास्तिक काढायचं आहे आणि 5 बोटं त्यावर आपल्याला ओढायची आहेत. हे बघू शकता, आपल्याला ना असं स्वास्तिक काढून घ्यायचं आहे, आणि हा जो पंचरंगी धागा मी लावला आहे तसा धागा 5 वेळा आपल्याला तो तांब्याला गुंडाळायचा आहे धागा, आणि नारळाला सुद्धा असा 5 वेळा गुंडाळून घ्यायचा आहे धागा. आणि कळस स्थापन करताना आपल्याला एक मंत्र बोलायचा आहे, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. आता आपल्याला लोट्यात पाणी टाकायचं आहे. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. असा मंत्र म्हणत आपल्याला तांब्या भरून घ्यायचा आहे, आणि 5 विड्याची पानं घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आपल्याला. हे बघू शकता, आपल्याला या पद्धतीने पानांची मांडणी करायची आहे कळसावर, आणि तांब्यामध्ये ना आपल्याला एक सुपारी टाकायची आहे, आणि 1 रुपयाचा कॉईन टाकायचा आहे, त्यामध्ये एक फुल सुद्धा टाकायचं आहे आपल्याला, आणि थोडंसं हळदी कुंकू टाकायचं आहे, आणि थोडे तांदूळ टाकायचे आहे. हे बघू शकता तुम्ही. हे बघू शकता, नारळाला आपल्याला अशा प्रकारे कुंकू लावून द्यायचं आहे, हळदी कुंकू लावायचं आहे नारळाला, आणि नारळाची मांडणी म्हणजे घटाची आपल्याला मांडणी करायची आहे. आणि आपल्याला आपल्या देवघराच्या म्हणजे आपल्या देवांच्या उजव्या साईडला, आणि आपण देवपूजा करताना जिकडे आपण आपलं तोंड करतो तर आपल्या डाव्या हाताला घट आला पाहिजे, म्हणजे आपल्याला कळस आपल्या डाव्या हाताला स्थापन करायचा आहे. असे फुले किंवा आपण माळी अर्पण करू शकता, आपल्या इच्छेप्रमाणे आपण करू शकतो. हे आपण बघू शकता, मी माझ्या देवघरामध्ये कलश स्थापना केली आहे. देवाची पूजा करून ओवाळून घ्यायचं, देवी मातेला प्रार्थना करायची. आपल्या कुलदेवतेचं हे कलश असते, मंगल कलश असते, तर कुलदेवतेला मनोभावे प्रार्थना करायची, आणि आपल्यावर येणारं संकट कुलदेवता आपल्या स्वतःवर घेते. आणि हा मला खूप अनुभव आला आहे, आणि हा व्हिडिओ मी एक स्वतंत्र व्हिडिओ बनवून त्यामध्ये मी तुमच्यासोबत माझे अनुभव नक्की शेअर करणार आहे. तर आज आपण बघितलं की आपण मंगल कलश कसा स्थापन करणार आहोत. बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की जो आपण घरामध्ये मंगल कलश स्थापन करतो तर तो आपण कोणत्या दिवशी करावा, पौर्णिमेला करावा की मंगळवारी केला तरी चालेल, शुक्रवारी केला तरी चालेल, गुरुवारी केला तरी चालेल. आपण कधीही करू शकता, मंगळवारी, शुक्रवारी, पौर्णिमेला किंवा गुरुवारीही आपण करू शकता. त्यातलं पाणी, आपण घटातलं पाणी आणि पानं हे आपण एका महिन्याला बदलू शकतो, प्रत्येक आठवड्याला बदलू शकतो, आपल्या इच्छेप्रमाणे आपण केव्हाही बदलू शकतो.